मतांची चोरी कशी होते हे आता गेल्या काही दिवसात घराघरापर्यंत पोहोचले. म्हणजे मनसूर चाचा, तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे. तुमचंच 4 ठिकाणी असायचं नाही तर 4 ठिकाणी असायचं आणि 4 ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी 3 मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे. आणि म्हणून एका माणसाची 4 मतं, एका माणसाची 4 मतदारसंघात मतं, एका माणसाची 2 शेजारच्या मतदारसंघात मतं, एका माणसाची 4 राज्यामध्ये मतं, असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता हुडकून काढलेला. आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात, त्याला हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो. 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला. विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटायला एवढ्या मताला कसा एवढा लोकप्रिय व्हावा, स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मला कमाल वाटते. मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं. त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची 13 मतं आहेत, त्यातली 9 मतं 2 ठिकाणी लागलेली आहेत. म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य. ते दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं की देशातल्या 6 मतदारसंघात अशा गडबडी आहेत. म्हणजे राहुल गांधी म्हणत होते ते खरं आहे. आता जर गडबडच असेल तर निवडणूक आयोगाला सगळ्यांनी दम दिला पाहिजे आणि तुमचे कार्यपद्धती सुधारा हे सांगायला पाहिजे. त्याच्याऐवजी हे भाजपवाले निवडणूक आयोगाचीच बाजू घ्यायला लागले. याचा अर्थ भाजपला सोयीचं निवडणूक आयोगाचं वर्तन आहे असा अर्थ सामान्य माणसं काढायला लागली. आमची साधी मागणी आहे की तुम्ही आमचं आधार कार्ड आमच्या मताशी कनेक्ट करा. आमचं नाव आणि आमचं आधार कार्ड एकत्रित असेल तर तसा दुसरा एकही मत तुम्ही म्हणता ना, 1 वोट 1 नेशन 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शनच्या ऐवजी 1 नेशन 1 वोट एवढं करा.